हॅलो नमस्कार, मी डॉक्टर अंकित आणि माझं नाव आहे अंकित सोनकुसरे आणि मी तुमचा रिलेशनशिप काउन्सलर. तर आज आपण पाहणार आहोत की रिलेशनशिप किंवा नातेसंबंध चांगले ठेवण्याकरिता आपण कोणकोणते टिप्स किंवा कोणकोणते मुद्दे आपण वापरू शकतो. मित्रांनो, नातेसंबंध चांगले ठेवण्याकरिता हा खूप छान सल्ला आहे आणि सगळ्यांनी हा उपाय सगळ्यांनी करून पाहावा. मित्रांनो, नात्यामध्ये सकारात्मक संवाद ठेवा. नेहमी संवाद करताना दोष देणं किंवा टोमणे मारणं हे टाळा आणि मला असं वाटतंय अशा प्रकारे बोलण्याची सुरुवात करा. दुसरा मुद्दा म्हणजे ऐकण्याची कला विकसित करा. पार्टनर काय सांगतोय हे फक्त ऐकू नका, समजून घ्या. ऍक्टिव्ह लिसनिंग वापरा. तिसरा मुद्दा म्हणजे भावनिक जवळीक निर्माण करा. रोज 10 ते 15 मिनिटे एकमेकांसाठी वापरा, टीव्ही आणि फोन बाजूला ठेवून. चौथा मुद्दा म्हणजे स्ट्रेसचा सामना एकत्र करा. वैयक्तिक ताण तणाव नात्यावर काढू नका. एकमेकांना सपोर्ट करा आणि एकमेकांना आधार द्या. पाचवा मुद्दा म्हणजे सीमारेषा स्पष्ट ठेवा. स्वतःचा स्पेस आणि पार्टनरची प्रायव्हसी दोघांनाही जपा. आपला सहावा मुद्दा आहे शारीरिक स्पर्श महत्वाचा आहे. हलकं आलिंगन आणि दात धरणं यामुळे ऑक्सिटोसिन वाढतं आणि नातं घट्ट होतं. सातवा मुद्दा म्हणजे वास्तविक अपेक्षा ठेवा. मित्र, परफेक्ट पार्टनर नसतोच, चुका तर होणारच, पण त्या तुम्हा दोघांनाही हाताळून घ्यायच्या आहे, एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे आणि चुका होणारच, त्या स्वीकारा. आठवा पॉइंट म्हणजे माफ करण्याची सवय ठेवा. राग न करता, राग न दाखवता मुद्द्यावर चर्चा करून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यावर चर्चा करून तोडगा काढा. आपला नवा पॉइंट म्हणजे मुलाखतीसारखा एकमेकांसाठी वेळ काढा. आठवड्यातून एकदा तरी डेट नाईट काढा, जसं तुम्ही सुरुवातीला करत होतात. आणि 10वा मुद्दा म्हणजे प्रोफेशनलला मदत घ्यायला घाबरू नका. जर नातं सतत तणावात असेल तर जोडप्यांनी प्रोफेशनलची मदत घ्यावी, त्यांच्याकडून सल्ला घ्यावा. तर मित्र हो, स्वतःचं रिलेशन चांगलं ठेवण्याकरिता हे सल्ले तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे आणि तुमच्या रिलेशनसाठी तर खूपच मौल्यवान आहे. तर मित्र, ह्या सल्ल्यांचा नक्कीच फायदा घ्या आणि आपल्या रिलेशनला चांगल्या पद्धतीने चालवा. आणि त्यात कोणत्या अडचणी आल्या तर आम्ही तर आहोत तुमची मदत करण्यासाठी. जर तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही माझ्या ईमेलवर ईमेल करू शकता. ईमेल नसेल करता येत तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकता. मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईल माझ्या काही व्हिडिओज नंतर. तर तुम्ही आतापासून सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्की करा. आणि तुमचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जे रिलेशनमध्ये तुम्हाला नेहमी ताण देत असतील ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता. धन्यवाद.